पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अजित पवारांकडून 10 मिनिटं आधीच उद्घाटन। मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा उद्घाटन। मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। 94 वर्षांनंतर देशात जातनिहाय जनगणना होणार, तसंच स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार। जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक, मागासवर्गीयांना न्याय मिळणार, फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला पाठिंबा, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं अभिनंदन। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत, जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करावी, राहुल गांधींची प्रतिक्रिया। 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्याकडून हुतात्मा चौकात अभिवादन। अमूलकडून दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ, अमूल स्टँडर्ड, अमूल बफेलो मिल्क, अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल गाईच्या दुधाच्या किमतीत वाढ। राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश, 16 जून आधी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित होणं अपेक्षित। पुण्यातील दौंडमध्ये बिबट्यानं 11 महिन्याच्या मुलाला उचलून नेल्याची घटना, वनविभाग, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाकडून 18 तासांपासून शोध सुरू। पश्चिम विदर्भातील काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती, काल अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशांवर, तर अमरावती शहराचं तापमान 44 अंशांवर। मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला पाणी टंचाईचा झळा, नागपूर जिल्ह्यात 15 तर जळगाव जिल्ह्यात 8 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू। नंदुरबार शहराला आजपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पाणी पुरवठा करणाऱ्या 2 धरणांपैकी एका धरणातील अत्यल्प पाणीसाठा असल्यानंच पाणी कपातीचा निर्णय। आयपीएलमध्ये पंजाबचा चेन्नईवर 4 विकेट्स राखून विजय, यंदाच्या हंगामातील 8व्या पराभवासह चेन्नईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, 13 अंकांसह पंजाब पॉइंट टेबलवर दुसऱ्या स्थानी।